हवी नाही का मला? अगं गाव आपलं असलं तरी बी इथे सध्या दरोडेखोर आणि असुरांचं राज्य आहे. दरोडेखोरांना सगळ्या गावांनी हरवलंय आणि आपल्यावर आशीर्वाद आहेच की. आई तुळजाई आणि महादेवांना वाहतो तेच फुल आहे. ही नक्की गेली कुठे होती? तुम्ही बेशुद्ध कसे पडलात? तुमचं म्हणणं काय? तुम्ही एकत्र घसरलात, दोघांची डोकी एका वेळेला दगडावर आपटली आणि तुम्ही बेशुद्ध पडलात. आम्हाला तर एवढंच आठवतंय असुर नरेश. नंदी, जे असुर माझ्या मागे लागले होते त्यांच्या मालकापर्यंत माझा संदेश योग्य प्रकारे पोहोचला आहे. असुरांचा मालक म्हणजे हा नक्की आहे तरी कोण? कोणी पाठवले होते ते असुर? तू या खेळात माझ्या आधीपासूनच, पण एक गोष्ट तुला माहित नाही आणि ती महत्वाची गोष्ट मला तुला सांगायची आहे. कोणती गोष्ट प्रभू? तुम्ही असं कोड्यात का बोलताय? सांगतो, स्पष्टच सांगतो. तुझं त्या महिपतीबद्दल काय मत आहे? महिपती बद्दल बरा मुलगा आहे, पण विचित्र आहे जरा. कधी काय वागेल सांगता येत नाही. तो जेव्हा गावात नवीन आला होता ना, तेव्हा तर त्याचा काही अंदाजच लागायचा नाही. मला माहितीये प्रभू, मला आधी वाटलं होतं की तो म्हणजे तुम्हीच आहात. तुम्हीच त्याचं रूप घेऊन या भूलोकी अवतारला आहात. क्षमा करा प्रभू, पण किती चुकीचा विचार करत होतो मी. विचार चुकीचा असला तरी पूर्णपणे चुकीचा नव्हता, कारण महिपतीकडून तुला नक्कीच एका शक्तीची जाणीव झाली असणार. जाणवलं तर खरं, पण तसं का असेल? कारण तो सर्वसामान्य मुलगा नाही. त्याच्या अंगात खूप शक्ती आहे आणि ही फक्त शारीरिक शक्ती नाही तर तंत्रशक्ती सुद्धा आहे. अरे बापरे, हो का? पण म्हणजे नक्की आहे तरी कोण? महिपती हा महिषासुराचा अंश आहे. काय सांगताय प्रभू? वयस्तंभिनी नावाची विद्या वापरून महिषाने स्वतःचा तरुण अंश त्याच्या शरीरामधून बाहेर काढला. स्वतःच्या दिव्य शक्तींची कुठलीच स्मृती नसलेल्या जगदंबाला जिंकण्यासाठी त्याने हे केलं. जगदंबा ही तुळजाचा अंश आहे, म्हणून साक्षात महादेवांनी मला त्यांचा अंश म्हणून या खेळासाठी इथे पाठवलंय. प्रभू, अहो किती दिव्य परिस्थिती आहे ही. याचा अर्थ या क्षणी या गावात 3 महाशक्ती त्यांच्या अंश रूपात राहत आहेत. तर महिषासूर, तुळजादेवी आणि साक्षात महादेव. हा खेळ तर खूपच अटीतटीचा असणार आहे. हो, मला जाणीव आहे याची, आणि म्हणूनच आपण या खेळात हरलो तर आपल्याला परवडणार नाही. कारण आपण जर या खेळात हरलो तर जगदंबा आणि तिच्याबरोबर तुळजाची दिव्य शक्ती महिषाच्या हाती लागेल आणि विनाश होईल. नाही प्रभू, नाही. आपण हरायचं नाही. तुम्ही सांगाल ते करेन मी. महिपती यात त्याचा खेळ खेळणार, आपण सुद्धा खेळणार. पण जगदंबाच्या मनात काय सुरू आहे हे जाणून घेण्याची आपल्याला पावलोपावली गरज लागणार आहे. आणि त्यासाठी तुला एक काम करायचं आहे. प्रभू, तुम्ही केवळ आज्ञा करा. असुर नरेश, अयो काय झालं की हो तुम्हाला? आणि कुठे राहिलात तुम्ही? मी पुन्हा पुन्हा तोच विचार करतोय. हा योगायोग काहीतरी विचित्र आहे. आपले दोन्ही असुर एकत्र घसरले आणि दगडावर त्यांची डोकी आपटली, नाही का? एकाच वेळी. कोणी किरकोळ देहयष्टीचे मनुष्य नव्हते, असुर होते. अयो, काय म्हणायचं तुम्हाला? खोटं बोलतात का काय ते? आणि काय करता हो तुम्ही?
अयो 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 पाप मरेल किंवा मी असुर नरेश. तो दगड खाली टाका. अयो तो दगड खाली टाका, खाली टाका म्हणतो मी. अयो 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 असुर नरेश का डोकं मी का फिरलं. मी माझ्या पूर्ण शक्तीनिशी तुझ्या डोक्यात दगड मारला. तू असुर आहेस. बेशुद्ध पडलास. हे कसं काय पडेल मी असुर आहे की हो. हेच म्हणतोय मी. ते दोघेही असुर होते. डोक्यात दगड बसल्यावर बेशुद्ध पडणारे दुर्बल मनुष्य नव्हते. तरीही ते बेशुद्ध पडले. ते खोटं नक्की बोलत नसणार. अयो पण या घटनेमागे नक्की काहीतरी काळबेर आहे. काळ बेर खरंच का काय असुर नरेश. मला तर दाट संशय येतोय. त्या शिवावर आपल्याला लक्ष ठेवायला लागणार. आणि त्या दोन असुरांवरही. या शिवाचं सत्य काय आहे हे मी शोधून काढणारच. अय्यो ती नाही 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 प्रभो, ती इथे नको. नंदी, दुसरा पर्याय नाहीये आपल्याकडे. तुलाही माहितीये या कामासाठी सगळ्यात योग्य व्यक्ती तीच आहे. प्रभो तुम्हालाही माहितीये ना ती किती बडबडी आहे. ती माझं ऐकत सुद्धा नाही. वर सगळ्या गोष्टीत तिला माझ्यासोबत वाद घालायचा असतो. नाही तिला माझ्यासोबत वाद घालायला आवडतो. नंदी, काहीही असलं तरी या कामाला पूर्णत्वाला नेऊ शकण्यासाठी सक्षम असणारी ती एकटीच आहे. अगदी सहज, कारण तुळजाला ती अंतर्बाह्य ओळखते. प्रभो नंदी, नंदी, ठीक आहे तुम्ही म्हणतायत तसं. पण प्रभू तिने जर इथं येऊन माझ्याशी शहाणपणा करण्याचा प्रयत्न केला तर मात्र तुम्ही तिला समजावणार आहात. मनुबाई, यावेळी आपण कशासाठी आलोय गावात? तुझ्या मालकांना भेटायला? अयो एवढ्या लवकर मी काय त्यांना भेटणार नाही की ग. मग कशासाठी आलोय? हा, त्या जगदंबेला उचलून आणायला. इथंच राहते ना ग ती पोरगी. आता तिचा नायनाट करते. रात्रीच्या अंधारात तिच्या घरातच घुसते. अयो भागाबाई, आपल्याला इथे जायचं नाही की ग. आपल्याला कुठे जायचं आहे ते सांगते बघ तुला. चल. हे काय आहे? माझ्या राणीने मला दिलं आहे हे. ह्यात काय आहे माहिती का ग तुला? माणसांना आजारी पाडण्याचं द्रव्य. याला विषारी द्रव्य असं म्हणतात. यातले 2 थेंब या पाण्यात पडले की मग सुरू होईल बघ आपला खेळ. आता सुरू होणार बघ आपला विनाशकारी खेळ. अव चटणी भाकर दिली आहे. वाटेत भूक लागली तर खाऊन घ्या. तुझं काही बोलणं झालं का जगदंबाशी? कशाबद्दल? कशाबद्दल काय? आपण बोलत होतो ना काल त्या विषयाबद्दल. कुठला विषय? अगं असं काय करतीस? कालच तू बोलत होती ना आपण हिचं लग्न करायला पाहिजे,
एखादा चांगला मुलगा बघायला पाहिजे त्या आयुष्याबद्दल. मग त्यात तिला काय विचारायचं आहे? आपण जे बी ठरवू तिच्या भल्याच असेल ना व? पण तरी आपण एकदा तिला विचारून बघायला पाहिजे. तुम्हाला विचारायचं असेल तर विचारा. ती काय बी म्हणली तरी बी माझं ठरलेलं आहे. मी काही तिच्यासाठी चांगल्या नवऱ्याचा शोध सोडणार नाही. जगदंबा, काय नाही, जरा तुझ्याशी बोलायचं होतं. ये ना, ये बस. हा, तुझ्याशी जरा एका महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं. बोला ना बाबा. हा, पूजा झाली? हो झाली. हा. देवळात जाणार आहेस? अजून तसं काही ठरलं नाही. कदाचित जाईन. का हो बाबा? काही नाही, म्हणजे असंच. तू ठीक आहेस ना? म्हणजे तुला काही कमी वाटत नाही ना? म्हणजे अगं, मी नसतो ना इथं आदन मधनं, म्हणून विचारलं. आज तुम्ही असं का बोलताय बाबा? तुम्हाला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे ना माझ्याशी? हा. मग बोला ना, मी ऐकते. हा, हे बघ, माझ्या मनात, म्हणजे तुझ्या आईच्या मनात, म्हणजे दोघांच्या पण, म्हणजे हे बघ, आम्ही तुझ्या भविष्याबद्दल विचार करतो आणि आम्हाला असं वाटलं का तुझं आता पळा लवकर, पळा, जीव वाचवा, पळा. एवढा आरडाओरडा कसला? काय झालं असेल ग? बघायला हवं. लोक घाबरून ओरडतात असं दिसतंय. चला बघूयात. हा. बाबा, हे कोणतं संकट आलंय गावावर? माझं गाव किती सुखानं नांदत होतं. कोणालाच कुठलाच आजार नव्हता. प्रत्येक जण धडधाकट निरोगी होता. हे अचानक कशामुळे झालं असेल? काय कळाया मार्ग नाही. चल बघू, एकेकाला जमेल तशी मदत करू. काय रे, काय होतंय? कालपासून डोकं दुखते खूप. कशाने होत असेल? पाणी दिलं का? नाही दिलं. जा जा, पाणी आण. मावशी, खूप जास्त दुखतंय का हो पोटात? होय ग जगदंबा, काल रात्रीपासून पोटात दुखायला लागले आणि काय बी खाल्लं तर उलट पडायला लागले बघ. अरे बापरे, थांबा, मी तुमच्यासाठी औषध घेऊन येते. हे काय झालंय? आई, नुसतं खाज होते. मी याला बघतो. हा, काय झालं काकी? जगदंबा, अगं बघ ना ग, माझ्या अंगावर कसले चट्टे उठलेत. लय दुखतंय ग, खाज सुटली. काय करावं काहीच कळना. अरे काय होतंय हे तुला? थांब, काहीतरी मार्ग काढू आपण. दादा, काय झालं तुम्हाला? काय कळत नाही. सकाळपासून नुसती पोटात आग होती. लय पोटात दुखते ग. बाबा, किती त्रास होतोय सगळ्यांना. वैद्यभुवांकडे जाऊन दाखवायचं तर तेही शक्य नाही. एवढ्या लोकांना त्रास होतोय, ते तरी किती जणांना तपासणार? कोणाकोणाला औषध देणार? हा असा अचानक कसा त्रास सुरू झाला असेल?
प्रत्येकाचा आजार वेगवेगळा आहे का? कुणाचं डोकं दुखतंय तर कुणाचं पोट दुखतंय, कुणाला चट्टे आले तर कुणाला उलट्या होत आहे. तेच ना, हे काय झाले नक्की? कोप झालाय गावावर, देवीचा कोप. होय, कोपच आहे हा. मी सांगितलेलं विधी आणि कर्म करू दिलं नाहीस ना, बघ त्याची फळं भोगावी लागतात. गावावर देवीचा कोप झालाय, आता सगळ्यांना त्रास होणार आणि अखेर मृत्यू होणार. नंदी महाराज, प्रणाम नंदी महाराज. खूप दिवसांनी आज कैलासावर आलात, कसे आहात? मी ठीक आहे, पण मला आता तुमच्याशी बोलायला वेळ नाहीये. एका महत्वाच्या कामासाठी मला कक्षात जायचं आहे. अहो, कोणतं काम? ते मी आता तुम्हाला सांगू शकत नाही. सांगा की नंदी महाराज. शिवा या तरुण मुलाच्या रूपात आपले महादेव भूलोकावर वास करत आहेत, हे तर तुम्हाला माहिती आहेच. याच महादेवांनी म्हणजे शिवाने एका व्यक्तीला कैलासावरून भूलोकी आणण्याची आज्ञा केली आहे. खरं तर त्या व्यक्तीला नेण्याची मला अजिबात इच्छा नाही आहे, पण महादेवांची आज्ञा आहे, ती पाळावी तर लागणारच. कुणाबद्दल बोलताय तुम्ही? कोण व्यक्ती? देवीचा कोप वगैरे काहीही नसतं, हे फक्त आजारपण आहे. होय का? आणि कशाने येतं ग आजारपण? आणि आत्ताच कसं आलं? तुझं एवढं धड दाकड गाव आणि हितली माणसं आधी आजारी का पडली नाहीत ग? सांग की. अगं दरोडेखोर गावावर चालून आले, तो बी देवीचा कोपच होता. काहीही बोलू नका, हे चुकीचं आहे. मी म्हणते तेच खरं आहे. या आधी पण गावाला सावध केलं होतं. आता मी सांगते, देवीचा कोप हायो. आणि ह्यो कोप जर थांबवायचा असल तर देवीला बकर कोंबड देऊन तो शांत करायला हवा, नाहीतर हा कोप वाढत जाईल. काहीही काय बोलताय तुम्ही? देवीला काय पाहिजे हे फक्त मला कळतं. तुझ्या परीस 4 पावसाळं जास्त पाहिलेत मी. आधी बी हे समद मी करणार होते गावासाठी, पण तुम्ही समद्यांनी या जगदंबाचं ऐकलं. स्वतःच धन वाचवायला देवीला मान द्यायला नकार दिलात. ही बाई जे काही करतीये त्याने आपल्या गावावर आलेलं दरोडेखोरांचं संकट नाही टळणार. तूच माझं डोळं उघडलंस, नाहीतर हिच्या सांगण्यावरून अंधश्रद्धेच्या काही गोष्टी करायला मी निघालो होतो. म्हणूनच आता देवीचा पुन्हा कोप झालाय. परत आलीये तिचा मान घ्यायला. कसला मान? देवी आई असं काहीही मागत नसते. अतिशय प्रेमाने आम्ही देवीला जे काही देतो
ती ते गोड मानून घेते. हा, हे खरं आहे. देवी आई समध्या भक्तांवर सारखंच प्रेम करते आणि ती स्वतःसाठी काय बी मागत नाही. आणि तसंही कुठल्याही मुक्या प्राण्याचा निष्कारण जीव घेऊन तिला काय मिळणार आहे? मला हे अजिबात पटत नाही. खोट आहे हे सगळं. तुला काय म्हणायचंय? देवी आईला कोणाचा बळी द्यायची गरज नाही. नाही, देवी आई असं काहीही मागत नाही. गावात पाऊस नाही, कडाक्याचं ऊन नाही, का थंडी नाही, तरी बी ही रोगराई पसरलीये का? ह्या देवीचा कोप नाही. नाही, आजारपण कधीही येऊ शकतं. असं मग तू कशा पायी घाबरून गेलीयस ग? तुम्ही जर का या जगदंबेचं ऐकत बसला तर तुमचं वाटोळं होईल, वाटोळं. नाईनाट होईल तुमच्या घरादाराचा. तुमच्या बायका मुलांचा जीव तुम्ही धोक्यात घालताय. आता माझं ऐका. तिच्यामुळे देवी कोपलीये. ही देवीला शांत करण्यापासून मला अडवते. तिला आधी गावाच्या बाहेर हाकलून द्या. बाबा, किती त्रास होतोय सगळ्यांना. वैद्यभुवांकडे जाऊन दाखवायचं तर तेही शक्य नाही. प्रत्येकाचा आजार वेगवेगळा आहे का? काय झाले नक्की? कोप झालाय गावावर. आता माझं ऐका. तिच्यामुळे देवी कोपलीये. तिला आधी गावाच्या बाहेर हाकलून द्या. गावात दरोडेखोर घुसले. त्यांनी गावाची नासधूस केली, ते बी हिच्या पायी. देवीला बळी दिला नाही, देवीचा कोप झाला, तो बी हिच्याच पायी. सगळ्या संकटाचं मूळ ही हाय. हिला गावाबाहेर काढलं तर समध्या संकटातनं तुमची सुटका होईल बघा. भागाबाई बोलते ते अगदी चुकीचं नाहीये. जगदंबा त्या दरोडेखोराशी लढत बसली म्हणूनच ते दरोडेखोर पिसाळीत आणि समध्या गावात घुसली. वय वय, जगदंबा जे काय वागली ते चुकीचं आहे. तिच्यामुळेच देवीचा कोप झालाय आणि गावकऱ्यांची अशी अवस्था झाली आहे. सगळं जगदंबामुळे झाले. ही पूजा, हे पवित्र वातावरण पाहून असं वाटतंय
की माता कैलास सोडून गेलेल्याच नाहीयेत, त्या इथंच आहेत. नंदी महाराज, प्रणाम नंदी महाराज. तुम्ही भूलोकाहून केव्हा आलात आणि कसे आहात? नंदी महाराज, देवी कशा आहेत? तिकडे सगळं काही ठीक आहे ना? नंदी महाराज, अहो तुम्ही काही बोलत का नाही? तुम्ही ठीक आहात ना? पद्माहंसा, अगं तू जरा थांबलीस तर मला काहीतरी उत्तर देता येईल ना. किती बडबड करतेस? आहे मी ठीक. देवीही छान आहेत. नंदी महाराज, मला देवींची खूप आठवण येते हो. देवींबरोबर वेळ घालवला त्याला आता किती काळ लोटला. कधी कधी तर सगळं काल परवाच घडल्यासारखं वाटतं. देवींनी भूलोकावर किती छान वातावरण निर्माण केलं होतं नाही? चिंचपुरात स्वतःचं स्थान तयार केलं. तिथे जणू प्रतिस्वर्गच वसवला. स्वतः महादेव त्यांच्या भक्ताच्या रूपात त्यांच्या सोबत होते. शिवाय गणेश, कार्तिकेय, अशोक सुंदरी सगळ्यांचंच येणं जाणं होतं. पण मग त्या महिषासुराने हल्ला केला आणि सगळं काही विस्कटून गेलं. अराजक माजलं. अचानक देवी सुद्धा कुठेतरी निघून गेल्या. आणि मग कालांतराने त्यांनी मला दृष्टांत दिला. आपली भेट घडून येईल. तूर्त तू कैलास पर्वतावर राहायला जा. म्हणूनच तर मी इथे आले. खरंय पद्माहंसा. तो काळ थोडा कठीण होता. पुढे काय करायचं हे आम्हाला कोणालाच कळत नव्हतं. नंदी महाराज, मग देवींचं पुढे काय झालं? त्या आता कुठे आहेत आणि कशा आहेत? तुम्ही भूलोकावर त्यासाठीच आहात ना? हे पहा, मला माहिती देवींच्या खऱ्या अस्तित्वाबद्दल बाकी कुणालाही कल्पना नसली तरी तुम्हाला नक्की असणार. नंदी महाराज, मला सांगा ना, देवी कुठे आहेत? आता तर तुला ते सांगावं लागणारच आहे. म्हणजे असं का म्हणताय? होईल, याचाही उलगडा लवकरच होईल. पण पद्माहंसा, त्याआधी तुला देवींची संपूर्ण गोष्ट आणि भूलोकावरील सद्यस्थिती सांगायला हवी. देवींचं वास्तव्य हे सध्या भिंगार नावाच्या एका गावात आहे. त्यांनी अंश रूपाने मानव जन्म घेतलाय आणि त्यांचं आता नाव आहे जगदंबा. जगदंबा जगदंबा जगदंबा. भागाबाई, काय बोलताय तुम्ही? ती माझी लेक आहे. तिच्याकडे नजर वर करून बघाल तर सोडणार नाही, लक्षात ठेवा. आणि तुम्ही बी कसं काय समज गप्प बसून ऐकू शकता रे? ही काय वाटेल ते बोलतीये, माझ्या लेकीवर आरोप करतीये आणि तुमचा विश्वास बी बसला त्याच्यावर. जगदंबानं गावासाठी आजपर्यंत काय काय केले ते विसरलात तुम्ही? लहानपणापासून ती सगळ्यात आधी गावाचा विचार करत आहे. गावातल्या कुठल्याही संकटाला तोंड दिलंय तिनं. न घाबरता न डगमगता गावासाठी उभी राहिली. दरोडेखोरांनी तुलाच जखमी केलं होतं ना? दरोडेखोरांनी गावावर हल्ला केला तेव्हा तिच्या आईच्या विरोधाची पर्वा न करता ती दरोडेखोरांशी तुमच्यासाठी लढली. काय गरज होती तिला स्वतःचा जीव धोक्यात घालायची? मला सांगा, आईच्या विरोधाचं निमित्त करून ती घरात बसू शकली असती. गाव जळालं असतं तरी तिचं असं काय नुकसान होणार होतं? आपल्याला काही माहीतच नाही असं म्हणू शकली असती. पण ती असं म्हणली नाही. उलट गावातल्या प्रत्येक घरातल्या प्रत्येकासाठी ती लढली. इथं असलेल्या प्रत्येकासाठी जीव तुटतो तिचा.
हे गाव ती आपलं मानती आणि तुम्ही एका क्षणात पर्क करून टाकलं तिला. भागाबाई, तुम्ही माझ्या लेकीला गाव सोडून जायला सांगताय, पण गाव सोडून जायला पाहिजे तुम्ही. आणि आमचं काय? आम्ही कवाच गाव सोडून गेलो असतो, घराच्या वाटण्या झाल्या होत्या, गेलो असतो. पण जगदंबानं मला समजावलं, हे गाव आपलं आहे. कारण तिला गावाची चिंता आहे, तुमची चिंता आहे. पण तुमचा जर तिच्यावर भरोसा नसेल तर ठीक आहे, आम्ही आत्ताच हे गाव सोडून जातो. चल जगदंबा. जनक बाबा थांबा, चुकलं माझं, मला माफ करा. आम्हाला असं म्हणायचं नव्हतं जगदंबा, पण गावावर आलेल्या संकटामुळे भलतेच विचार आले होते मनात. खरंच चुकलं आमचं. या भागाबाईवर अजिबात विश्वास नाही आमचा. बघा, मिळालं ना तुम्हाला तुमचं उत्तर. आता तुमचे हे बुरसटलेले विचार आणि तुमची अंधश्रद्धा घेऊन इथून निघायचं. आमच्या गावावर आलेलं संकट कसं दूर करायचं ते आमचं आम्ही बघून घेऊ. जगदंबा, गावातल्या या आजारपणावर नक्कीच काहीतरी मार्ग शोधून काढू. तुम्ही काळजी करू नका. होय जगदंबा, तू नक्की काहीतरी करशील, आमचा विश्वास आहे. हो का? तर असं झालंय सगळं. म्हणजे जगदंबा आता ऐन तारुण्यात आहे आणि तिला कोणत्याच गोष्टीची स्मृती नाहीये. नाही, तसं नाही. तिला तिच्या मनुष्य रूपातील काही आठवणी, गोष्टी काही प्रमाणात आठवत आहेत, मात्र तुळजाई तिच्यात सामावलेली आहे याची मात्र तिला जराही जाणीव नाही. नंदी महाराज, मला देवींना भेटायची खूप इच्छा होती हो. त्यासाठीच तर मी इथं आलोय. महादेवांचा अंश असणाऱ्या शिवाने मला सांगितलंय की आता या खेळात तुलाही उतरावं लागणार आहे. ती वेळ आली आहे. पद्मावंसा, तुला माझ्यासोबत भूलोकी यायचंय. तिथे जगदंबाला एका जीवलग आणि प्रिय सखीची गरज आहे. देवी, तुम्ही माझी मनोकामना पूर्ण केली. मी इतका काळ या दिवसाची वाट पाहत होते देवी. मी तुम्हाला भेटायला येते. मी येते. इथे कशासाठी आले आणि काय करते की हो असुर नरेश? आधी फक्त त्या नभाजीसाठी जेवण बनवायचे, पण आता तर त्या शिवासाठी कितीही जेवण बनवा कमीच पडतं की हो. मूर्ख, अतिशहाणे, विश्वासघाती आहेत हे गावकरी. त्यांचा काय उपयोग नाही. एवढा बिघडवायचा प्रयत्न केला तरी बिघडतच नाहीयेत. काय झालं काय म्हणते मी? ते कशाला एवढा राग करतेस म्हणते? देवीचा कोप झालाय म्हणून आजारपण आले असं सांगून देवीला बळी द्यायला मी सुचवलं, तर तेवढ्यात
तेवढ्यात ती जगदंबा तिथे आली आणि पुन्हा एकदा गावाने तिची साथ दिली. ह्या येळी तर तिच्या बापानं तिची साथ दिली. एवढंच नाही तर तोड भरून कौतुक केलंय तिचं. अयो काय होय, तू म्हणतीस ते एवढं सोपं हाय. गावकरी कधीच आपल्या बाजूने येणार नाही. हे असं घडणार हे माहित होतं की ग मला. तरी पण तू मला गाव फितवायला सांगितलंस आणि एवढं करून तू आली नाहीस माझी बाजू घ्यायला. ते तेव्हा मी जर तिकडे आले असते तर आज रात्री जे काही होणार आहे ते कसं घडलं असतं की ग. आज रात्री असं काय घडणार आहे? जगदंबानी आज तिचा खेळ दाखवला आणि गावाला फितवलं. पण आज रात्री आपण आपला खेळ दाखवायचा. सगळ्या गावाला आपण स्वतःच्या बाजूने वळवायचं. आज रात्री सगळा बदलूनच टाकेल बघ गणित. पण त्यासाठी मी जे सांगते आहे ते खेळ तुला मांडायला लागेल बघ. मी आज तयार आहे. अयो भागाबाई, तुम्ही? अयो नभाजी, वेळेवर आलास की रे. आज रात्रीच्या खेळात तुझ्याकडेही महत्वाचं काम आहे की रे. अयो काय ते? आणि अव कुठं गेला होतात? बाहेर येऊन बघितलं तर दोघं बी नव्हतात. किती काळजी वाटत होती मला दोघांची. अगं गावावर नवीन संकट आलंय. समदे आजारी पडलेत. ती भागाबाई सुद्धा परत आलीये गावात. पण तू आता काही काळजी करू नकोस. तिचा आता गावाला काही बी त्रास होणार नाही. मी गावकऱ्यांना समजवले. तिला गावातून परत घालून द्यायची व्यवस्था बी केली. त्यामुळे आता काही चिंता नाही. बाबा, एवढी मोठी घटना घडल्यानंतरही ती बाई गावात परत आली, ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. नक्कीच तिचा काहीतरी मोठा डाव आहे. ते काय बी असू दे, तुला या समजात पडायची काय बी गरज नाही. घरात एवढी कामं पडली आहेत, तुला काय सारखं गावाच्या पाठी धावायचं असतं का? चल घरात. काका, थोडं तेल मिळेल का? तू? अहो मी शिवा, मनुबाई आणि नभाजींचा मुलगा. तू त्यांचा मुलगा? पण त्यांची भाषा वेगळी, तुझी भाषा वेगळी, असं कसं? अहो मी लहानपणीच हरवलो होतो ना, त्यांच्यापासून दूर होतो, म्हणून माझ्यावर त्यांचे संस्कार झाले नाहीत. त्यांचं माझं सगळंच वेगळं आहे. अरे पण जे संस्कार झालेत ते चांगलेत ना बाबा. हो तर, नाहीतर असं नियमानुसार तुमच्याकडून तेल विकत घ्यायला आलो असतो का मी? हात चलाकी करून घेऊन गेलो असतो ना. हातच्या की चांगली जमते की तुला. याच्यातच देतो. हा हा. काय आईनं मागवलंय का तेल? नाही हो, घरी नेण्यासाठी नाही नेते. मी सध्या घरापेक्षा बाहेरच राहतो, म्हणून मला तेल हवंय काहीतरी खाण्याचं करायला. बाहेरच राहणं आवडतं मला. आधीमध्ये घरी जातो, नाहीतर हे आकाशच आपलं छत आणि ही जमीनच आपलं अंतरुण. छान शुद्ध हवेत जगायला आवडतं मला. वा, माणसानं ना असं मोकळं डाकळं असायला पाहिजे. ते चांगलं असतं. हे घे. बर, जरा सावध राहा बर का. का? गावातले आजार वाढलेत. समधे आजारी पडतायत. कधी झालं हे? आज सकाळपासूनच गावातल्या लोकांना त्रास सुरू झाले. ती भागाबाई आली होती उपचार करायला, पण गावातल्या लोकांनी तिला बाहेर घालवलं. पण तू एकटा बाहेर राहतोस, जरा जपून राहा बर का. काळजी घे. चल येतो. गावात अचानक हे आजार पण कसं काय आलं? तसं काही घडणार असतं तर मला जाणीव झाली असती. आणि भागाबाई परत आली म्हणजे हा तिचाच काही डाव तर नसेल ना. मला ह्याचा शोध घ्यायलाच हवा.
मी काय सांगितलं ते सगळं कळलं ना तुला नीट? अयो ते कळलंच ग म्हणू, पण हे सगळं असुर नरेशांना सांगायला नको का? अयो आता नको की रे. मग आपण जे काम करतो आहे ते पूर्ण झाल्यावरच. अयो आपल्याला यश मिळालं हे असुर नरेशांना सांगितलं तर किती खुश होतील की रे ते. अयो खूपशे तर होतीलच बघा. आणि तर मी जे सांगितलं ते सगळं तसंच करायचं. अयो अयो इकडे या की हो, माझ्या मनूला काय त्रास होतोय बघा. इकडे या की हो. अयो 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 मनू काय होतंय ग तुला मनू? आणि अयो कुणीतरी बघा की हो हिला काय होतंय ते. अयो काय होतंय ग तुला? अयो अयो बघा की हो काय होतंय माझ्या मनूला बघा. काय हो काय झालं? खूप त्रास होतोय बघा. ओ अंगाची नुसती जळजळ होते बघा आणि पोटात सुद्धा कळ मारते बघा. अयो बघा की हो माझ्या मनूला काय होतंय होते. आणि खूप त्रास होतोय का ग तुला? खूप त्रास होतोय ओ अक्का. बघा मरतेच बघा मी, जगत नाही बघा आता. काहीतरी करा, वाचवायला हवं हिला. याच्यातून हिला मीच वाचवू शकते. तुमच्या गावानं माझा किती बी अपमान केला असला तरी हिला ह्या त्रासात मी नाही बघू शकत. मी यावर उपाय करू शकते. अयो बघा बाई झालं गेलं ते विसरून जा की हो, पण काही करून माझ्या मनूला या त्रासातून सोडवा. तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे बघा. तिच्यावर कोप झालाय. देवीचा कोप. आणि कोप जर उतरवायचा असेल तर मला सिद्धी करावी लागेल. अयो सिद्धी करा, काही पण करा, पण माझ्या मनूला या त्रासातून सोडवा हो. हात जोडतो बघा, पाया पडतो तुमच्या. फक्त तुम्हीच तिला वाचू शकता की हो. मणूबाईला घेऊन या. आणतो की हो. अयो मणूबाईला घेऊन या. आणतो की हो. अयो चारण कारण मारण तारण चहू दिशांना रक्त शिंपेत. भूत पिसाच विष बाधा उपाय नाही साधा सुधा. नाती गोती खरे सोबती विधी मागतो नवी आहुती. खूप त्रास होतोय की ओ. आहुती द्यायला काही आहे का? अयो काहीच नाही की हो घरात. तरी पण बघतो काही मिळतंय का ते. अंगाची लाई लाई होते की ओ.
पोटात खूप दुखतंय हो. अयो पपई आणली की हो, हे चालेल का म्हणतो मी? आणि इकडं अय्यो मी बरी झाले. अय्यो अयो मी बरी झाली की हो. माझ्या पोटातलं दुखणं सुद्धा पळालं आणि अंगाचा दाह सुद्धा कमी झाला हो. अय्यो भागाबाई, तुमच्यामुळे, फक्त तुमच्यामुळे मी बरी झाली की हो. अयो खूप उपकार झाले बघा तुमचे, माझ्या मनूचा जीव वाचला की हो तुम्ही. आणि बघा, तुमचा विश्वास नव्हता ना, मी विधी केल्यावर हिचा आजार बरा झाला, हिच्यावरचा देवीचा कोप दूर झाला. तुमच्या गावावर पण कोप आहे, आणि हे जर खरं असल तर तुमच्या पुढ्यातील ती गवताची गंजी पेट घेईल. भागाबाईने मनूला हाताशी धरून डाव आखला आहे. जगदंबाला नामोहरम करण्यासाठी त्या हा डाव मांडत आहेत. पण त्यांना हे कळत नाही की जेवढी नवी आव्हानं ते जगदंबा समोर ठेवतील तितकी जगदंबा कणखर होत जाईल. ही संकट तिला नव्याने सामर्थ्यवान करतील आणि त्याद्वारेच तिच्या आत असलेल्या तुळजाची जाणीव तिला होईल. मात्र जगदंबाची शक्ती लुप्त असल्यामुळे मला तिला या लढ्यात मदत करावी लागेल. फक्त त्याचा योग्य मार्ग मला सापडायला हवा. प्रभो, प्रणाम. तुम्ही सांगितलेली ती कामगिरी मी पूर्ण केली आहे. प्रणाम महादेव. तुम्ही योग्य वेळेत आला आहात. पद्महंसाने गावात काय कार्य करायचं हे मी निश्चित केलं आहे. महादेव, मी तुळजादेवींना भेटायला अत्यंत उत्सुक आहे. मी आत्ताच त्यांना जाऊन भेटून येऊ का? पद्महंसा, आता भूलोकावर रात्र झालीये. जगदंबा झोपली असेल. एक गोष्ट कायम ध्यानात ठेव, इथे ती जगदंबा आहे. गावातील एक सर्वसामान्य मुलगी आहे, त्यामुळे तुला तिच्यासोबत तसंच वागावं लागेल. आणि एक, या रूपात तुला तिला भेटता येणार नाही, त्यामुळे तुला तुझं रूप बदलावं लागेल. नंदी आता बराच काळ इथे राहून या गावाचा एक भाग झालाय, त्यामुळे तू त्याची भाची म्हणून इथे राहा. भाची? ही माझी? नाही 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 प्रभू, तुम्ही सांगितलं म्हणून मी हिला इथवर घेऊन आलो. आता ही माझी भाची? महादेव, मला सुद्धा काही हे फार रुचत नाहीये. मग मलाही ते पसलेलं नाहीये. पाहिलं, हे असे सतत माझ्यावरती ओरडत असतात. आता जर नात्यानंच मामा झाले तर किती अधिकार गाजवतील. नाही नाही, मला नको ते मामा भीमा. पद्महंसा, नंदी, मी जे ठरवलं आहे त्यासाठी या भूमिका पार पाडणं खूप गरजेचं आहे. तुम्हा दोघांकडून सहकार्य अपेक्षित आहे. दोघेही सांभाळून वागा. हो महादेव. आता आराम करा. महादेव, एक क्षण थांबा. हे काय? माझं आवडतं फूल हे फक्त कैलासात सापडतं. हो,
आणि हे देवींचं आवडतं फूल. हे सुद्धा केवळ कैलासातच सापडतं. हो, पण हे तू जगदंबाला कसं देणार आहेस? ती कुणाचं रूप आहे हे तिलाच माहित नाही. माझ्या देवींसाठी मी काहीतरी मार्ग नक्कीच शोधेन. नंदलाल काका, अहो कुठे होता तुम्ही? गेले काही दिवस दिसला पण नाही. मी अगं मी कैलास कैकवाडी नावाच्या गावी गेलो होतो. हे शेजारचं गाव आहे. तिथं माझं ना थोडं काम होतं. अगं गंगाई वहिनी नमस्कार. नमस्कार भाऊजी. गंगाई वहिनी, मी ना तुमच्यासाठी एक खास भेट वस्तू घेऊन आलोय. गंगाई वहिनी, तुम्हाला माझ्याबद्दल वाटणारा राग गेला ना हो? काही बोलू नका. तुम्ही दोघं बी बाहेर निघा. मी बघते माझ्या लेकीचं काय करायचंय ते. कसं आहे, जगदंबा तशी माझी लेकच आहे हो. एकदा चूक झाली पण पुन्हा नाही होणार. ठीक आहे भाऊजी, जे झालं ते झालं. पण आता पुन्हा त्या शिवाच्या नादाला लागू नका तुम्ही. हो हो, नाही हं, अजिबात नाही लागणार. नंदलाल काका, तुम्ही आईसाठी भेटवस्तू आणलीत, पण माझ्यासाठी काहीच नाही आणलं. अगं जगदंबा, तुला काही आणणार नाही असं होईल का? तुझ्यासाठी तर मी एक खास भेट घेऊन आलोय. पद्मा, ही माझी भाची. हिला आणायला मी शेजारच्या गावात गेलो होतो. हिचे आई वडील आहेत ना, ते आता एका यात्रेच्या निमित्ताने बाहेर गावी गेले आहेत. वर्षभर तरी ते कुठे कुठे फिरत राहतील, म्हणून मग मी हिला इथे घेऊन आलो आपल्या गावात. हिचं नाव पद्मा. काय ग, काय झालं? पद्मा, नाही काय गंगाई वहिनी, एक विनंती होती. काही दिवस ही तुमच्या घरी राहिली तर चालेल का हो? नाही म्हणजे कसं आहे, माझं आपलं विंचवाचं बिराड कधी इथे तर कधी तिथे असाच मुक्काम असतो माझा. हिला सोबत ठेवायचं म्हणजे जरा पंचायतच आहे ना. माझं माझं मी निभावू शकतो, पण गावात भाची आली आहे म्हटल्यानंतर नीट निवारा हवा. तसं मी गावात घर शोधतोच आहे. तोपर्यंत तुमची काही हरकत नसेल तर ही तुमच्या घरात राहू शकते का? चालेल की, राहू दे इथंच. तेवढीच मलाही सोबत होईल. वा, चला, माझी चिंता मिटली म्हणायची. मी ना
लगेच जातो आणि हिचं सामान घेऊन येतो. पद्मा, तुला काय वाटतंय? काल आपण जो पुन्हा प्रयत्न केला त्यातून हे गावकरी बदलतील? अयो, नक्कीच बदलतील की हो. तुम्ही गवत पेटवून देण्याचा जो काही चमत्कार केला होता त्यानंतर गावकऱ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते की हो. त्यात आज सकाळी मी काही गोष्टी करून आले की हो. काय ते? आता खरी मजा येईल. गावातल्या कोंबड्या पटापट मरायला लागतील आणि देवीचा कोप झाला म्हणून बोंबाबोंब ठोकता येईल की ओ. नभाजीला गावात दिलेली कामं करतोय बघा. गावात अशा ज्या काही गोष्टी घडतील त्या कसा देवीचा कोप आहे हे नभाजी गावकऱ्यांच्या मनात बरोबर भरवून देईल बघा. माणसाच्या मनात भीती दडवूनच बसलेली असती बघा. त्या भीतीचा वापर करून आपण गावकऱ्यांना आपल्या बाजूने वळवू. आता कोणत्याही क्षणी तुमची पहिली शिकार इथे येऊन हजर होईल की हो. भागाबाई, भागाबाई, वाचवा, काहीतरी करा हो. वाचवा या संकटातून आम्हाला. अयो, कुणाला? देवी, तुमचं हे रूप सुद्धा किती मोहक आहे. तुमच्या नजरेतील माया आणि लोकांबद्दल असलेलं प्रेम तुमच्या प्रत्येक कृतीतून आमच्यापर्यंत पोहोचत असतं. आज इतक्या काळानंतर आपली भेट होतीये देवी, पण मी तुमच्या चरणांना सुद्धा हात लावू शकत नाही. केवढं हे दुर्भाग्य. काय ग, कुठे हरवलीस आणि कसला एवढा विचार करतेस? नाही नाही, काही नाही. नंदलाल काका तुला इथेच राहायला घेऊन आले ते बरं झालं. माझ्या वयाचं बोलायला कोणीतरी भेटलं मला. आता मन मोकळेपणाने तुझ्याशी बोलता येईल. तुला सांगू, आमच्या गावात असुरांचं भय आहे. त्यात नुकताच दरोडेखोरांचा हल्ला झाला. पण ही भीती असली तरी आमच्या गावातली माणसं मनाने खूप चांगली आहेत. एकमेकांमध्ये वैर नाही. कोणालाही कुठलीही मदत करायला धावून येतात. माझ्यावर तर खूप प्रेम करतात सगळे. छान आहे आमचं गाव. देवी, जिथे तुम्ही असाल तिथे सगळं चांगलं असणारच ना. आणि नसेल तरी तुमच्या अस्तित्वाने ते छान होणारच. अगं मी उचललं असतं. काय ग, अशी सारखी कुठे हरवत असतेस? काही आहे का तुझ्या मनात? मला सांगू शकतेस तू. नाही अगं, खरंच काहीच नाही.
अगं मी विसरूनच गेले, मी तुझ्यासाठी हे भेट म्हणून आणलं होतं. तुला खूप आवडेल. वा, किती सुंदर फूल आहे ग, आणि छान सुवास आहे. हे फूल फक्त आमच्या गावातच मिळतं आणि हे कधीच चुकत नाही. माझ्या गावची आठवण आहे. हे तू ठेव. मी? अगं पण हे तुझ्यासाठी आणलंयस ना? हो, पण हे तुझ्या केसांमध्ये खूप छान दिसेल. ये. छान दिसतंय. झाल्या दोघींच्या पोटभर गप्पा मारून. अगदी जन्मोजन्मीच्या सखी असल्यासारख्याच भेटताय आणि बोलताय. आहोतच आम्ही जन्मोजन्मीच्या सखी. देवी जेव्हा सती होत्या तेव्हापासून ते आजपर्यंत. जगदंबा, जा जरा पाणी घेऊन ये. घरातलं पाणी सरलं आहे ग. हिला बी घेऊन जा सोबत. हो चल. हो. बघा, मी म्हणाले होते तेच होते की हो. हळूहळू एक एक करून सगळा गाव तुमच्या पायाशी येईल की हो. आता हा सोमाजी आला आहे, हा पूर्णपणे तुम्हाला शरण येईल असं काहीतरी करायला हवं. हा, तेवढं मात्र मला बरोबर येतं. आता त्याला अशी घाबरवते, तू बघच. छान आहे तुझं गाव जगदंबा. हो, आणि तुला सांगू, इथली माणसंही तितकीच चांगली आहेत. ही बघ, ही आमची विहीर. गावातले सगळे लोक इथेच येतात पाणी भरायला. अतिशय स्वच्छ आणि निर्मळ पाणी आहे या विहिरीचं. पद्महंस आणि जगदंबा यांची मैत्री झाली. ती तर होणारच होती, कारण त्या दोघी मुळातच एकमेकींच्या सखी आहेत. पण आता जगदंबाचं लक्ष मूळ मुद्द्याकडे वळवायला हवं. गावातल्या पाण्यात जे विषाणू मनू आणि भागाबाईने मिसळले त्याचा अंदाज जगदंबाला यायला हवा. भागाबाई ही माझी बायको आहे हो. हिला बरं करावं. हिचं दुखणं मला आता नाही बघवत आहे. बघा, म्या म्हंटल होतं ना, हेच असणार. हे मोठ्या आईचं दिसतंय. मोठ्या आईचं म्हणजे? मोठ्या देवीचं आहे. तिचंच वारं असणार. आपल्याला कौल लावून बघावं लागल. भागाबाई, अयो भागाबाई, चल. अयो वाचवा की हो. याच्या कोंबड्या अंगणात दाणे टिपत होत्या बघा. अचानक असं काहीतरी झालं आणि तडफडून तडफडून मेल्या की हो त्या. देवीचा कोप असतो का काय म्हणतो मी. अचानक काय झालं असेल? नभाजी म्हणतात तसं देवीचा कोप तर नसेल. आहे, देवीचा कोपच आहे. तुम्ही म्या सांगितलेलं ऐकत नाही ना. आता समद्या गावाला याचं परिणाम भोगावं लागतील. तेव्हाच तुम्हाला कळल हे प्रकरण किती भारी आहे ते. जगदंबाला या धोक्याची जाणीव करून द्यायला मलाच पुढाकार घ्यावा लागेल.